6 जुलै रोजी या दिवशी रविवार आहे। या दिवशी देवशयनी एकादश आहे। तर आषाढी एकादश म्हणजेच देवशयनी एकादश। देवशयनी एकादशीपासून तर देव उठणी एकादशीपर्यंत या 4 महिन्यात घरात आणि जीवनात शुभता टिकून ठेवण्यासाठी देवशयनी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक पवित्र धागा तुळशीला बांधायचा आहे आणि रोज पूर्ण 4 महिने आपल्याला तुळशी चालीसाचं पठण करायचं आहे। हा उपाय नक्की करून बघा। त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे देवशयनी एकादशीला कौटुंबिक त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठीचा हा उपाय आहे। देवशयनी एकादशीच्या दिवशी घराच्या मंदिरात पांढरी फुले ठेवा। मग ती फुले कमळाची असो, चमेलीची असो किंवा कुठलीही पांढरी फुले तुम्ही देवाला अर्पण करायची आहे। कौटुंबिक संबंध आपले सुधारतील। तुम्हाला त्याचा परिणाम लवकरच दिसू लागेल। फुले कोमजण्यापूर्वी ती आपल्याला बदलायची आहे, याची एक खात्री घ्यायची आहे। त्यानंतरचा तिसरा उपाय हा पैशासंबंधीचा आहे। तर काय करायचं आपल्याला आहे, देवशयनी एकादशीच्या दिवशी एक शंख घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या घरात जे तांदूळ अवेलेबल असेल ते त्याच्यामध्ये भरायचे आहे। त्यानंतर देवापुढे दिवा लावून बसायचं आहे आणि तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम येत असेल तर एक वेळेस नक्की म्हणा आणि जर नसेल येत तर डोळे बंद करून ते तुम्ही यूट्यूबवरही ऐकू शकतात। त्यानंतर एक पिवळं कापड घ्यायचं आहे। कापड हे कोरं घ्यायचं आहे। पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये आपल्याला हा शंख गुंढाळायचा आहे आणि तुम्ही जिथे पैसे ठेवतात, जिथे तुमचे दागिने ठेवतात तिथे हा शंख तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि हा तुम्हाला शंख देव उठणी एकादशीच्या दिवशी काढायचा आहे। म्हणजे जी कार्तिकी एकादशी येते, चातुर्मास संपतो, त्या दिवशी आपल्याला हा शंख काढायचा आहे। तो आपल्याला देवघरात ठेवायचा आहे आणि जे त्याच्यातले तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना द्यायचे आहे किंवा तुम्ही घरामध्ये देखील त्याचा उपयोग करू शकतात। अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करून बघा। नक्कीच तुमच्या पैशासंबंधीचे जे काही प्रॉब्लेम असेल ते नक्कीच सुटतील। कष्टाला पर्याय नाही। कष्ट तर प्रत्येकालाच करायचे आहे, पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ असणं देखील खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे उपाय नक्की करून बघा, विश्वास ठेवा।